नमस्कार. चला तर आज आपण स्क्रॅचच्या जगात एक फेरफटका मारूया. कोडिंग शिकायला सुरुवात करायची असेल तर हा खरंच एक खूप मजेशीर आणि सोपा मार्ग आहे. तर सुरू करूया का? स्क्रॅचचा जो इंटरफेस आहे ना, तो मुख्यत्वे 3 भागांमध्ये विभागलेला आहे आणि हे तीनही भाग एकमेकांशी जोडूनच काम करतात. बरं, तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी स्क्रॅचची 3 मुख्य क्षेत्र कोणती आहेत ते समजून घेऊ. मग कोडिंगचा टूलबॉक्स म्हणजे काय, कोडची रचना कुठे करायची, आणि मग आपलं ॲनिमेशन जिथे दिसतं तो स्टेज आणि स्प्राइट म्हणजे काय हे पाहू. आणि हो, शेवटी आपण आपला पहिला कोडसुद्धा बनवणार आहोत. चला, मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. स्क्रॅचची 3 मुख्य क्षेत्र. ही आपली नवी डिजिटल कामाची जागा आहे असं समजा. हे समजायला खूप सोपं आहे. समजा आपण एका वर्कशॉपमध्ये आहोत, तर डावीकडे आहे आपलं ब्लॉक्स पॅलेट, म्हणजे आपल्या सगळ्या हत्यारांची पेटी. मध्यभागी आहे स्क्रिप्ट एरिया, म्हणजे आपलं टेबल किंवा वर्कबेंच, जिथे आपण सगळी जोडणी करतो. आणि उजवीकडे आहे स्टेज, जिथे आपण बनवलेली वस्तू कशी दिसते हे प्रत्यक्ष बघता येतं. ठीक आहे, तर आता यामधल्या पहिल्या भागाकडे म्हणजे ब्लॉक्स पॅलेटकडे जरा सविस्तरपणे पाहूया. याला आपण कोडिंगचा टूल बॉक्स म्हणू शकतो. खरं तर स्क्रॅच प्रोग्रामिंगचं हे हृदयच आहे. म्हणजे काय, तर कुठलाही प्रोग्राम बनवण्यासाठी जे वेगवेगळे कोड लागतात ते सगळे तयार तुकड्यांच्या स्वरूपात इथे ठेवलेले असतात. आपल्याला फक्त हवा तो तुकडा उचलून म्हणजे ड्रॅग करून आपल्या कामाच्या जागेवर आणायचा असतो. आपल्या कल्पनांना आकार देणारं सगळं साहित्य इथेच मिळतं. आणि यातली एक सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे प्रत्येक प्रकारच्या कामासाठी म्हणजे प्रत्येक कॅटेगरीसाठी एक वेगळा रंग दिलेला आहे. बघा, हालचालीसाठी निळा, दिसण्यासंबंधित गोष्टींसाठी जांभळा, आवाजासाठी गुलाबी. यामुळे नेमकं काय हवंय ते शोधणं खूपच सोपं होऊन जातं. चला, टूलबॉक्स तर पहिला. आता हत्यारं कुठून घ्यायची हे कळलं, पण काम कुठे करायचं? तर त्यासाठी आहे हा मधला मोठा भाग, स्क्रिप्ट एरिया. इथेच आपण आपला कोड तयार करतो. म्हणजे खरी जादू इथेच घडते. आणि हे काम इतकं सोपं आहे की जणू काही आपण पझलची तुकडे जोडतोय. हे ब्लॉक्स एकमेकांना अगदी व्यवस्थित बसतील असेच बनवलेले आहेत. एकात एक तुकडे जोडून जसं चित्र तयार होतं ना, अगदी तसंच ब्लॉक्स जोडून आपण आपल्या सूचनांचा संच म्हणजे आपली आज्ञावली तयार करतो. तर मग हे जे आपण ब्लॉक्स एकमेकांना जोडतो त्या तयार झालेल्या संचाला स्क्रिप्ट असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर स्क्रिप्ट म्हणजे आपल्या कॅरेक्टरला किंवा पात्राला काय आणि कसं करायचं आहे हे सांगणाऱ्या सूचनांची एक माला. ओके, तर आतापर्यंत आपण हत्यारं बघितली, कामाची जागा बघितली. आता आपण बनवलेली गोष्ट प्रत्यक्षात कुठे दिसणार ते पाहूया. आणि हा सगळ्यात मजेशीर भाग आहे, स्टेज आणि स्प्राइट. इथेच आपली निर्मिती जिवंत होते. हा जो स्टेज आहे ना, तो आपल्या प्रोजेक्टचा पडदा आहे असं समजा. आपण जी काही स्क्रिप्ट बनवली आहे त्याचा परिणाम म्हणजे आपले ॲनिमेशन, आपली गोष्ट किंवा आपला खेळ तो इथेच आपल्याला दिसतो. आता स्टेजवर एखादी वस्तू किंवा कॅरेक्टर नेमकं कुठे ठेवायचं हे कसे ठरवणार? त्यासाठी स्क्रॅच एक सोपी पद्धत वापरतं, जिला कोऑर्डिनेट सिस्टम म्हणतात. म्हणजे डावीकडून उजवीकडे जी आडवी रेषा आहे तो झाला एक्स अक्ष, आणि वरून खाली जी उभी रेषा आहे तो वाय अक्ष. आणि या स्टेजचा अगदी मधोमध जो बिंदू आहे तिथे एक्स आणि वाय दोन्ही शून्य असतात. बरं, मग आपल्या स्टेजवर जे कलाकार आहेत म्हणजे जी पात्र किंवा वस्तू आहेत त्यांना स्प्राइट असं म्हणतात. आणि गंमत म्हणजे प्रत्येक स्प्राइटसाठी आपण वेगळी स्क्रिप्ट लिहू शकतो. म्हणजे एकाच प्रोजेक्टमध्ये एक मांजर वेगळं काहीतरी करेल आणि एक चेंडू वेगळं काहीतरी. आणि या स्प्राइट्सना मॅनेज करायला स्टेजच्या खाली एक खास जागा आहे. इथून आपण त्यांचं नाव बदलू शकतो, त्यांना लपवू किंवा दाखवू शकतो, त्यांची जागा, आकार, दिशा सगळं काही बदलू शकतो. म्हणजे पूर्ण कंट्रोल आपल्या हातात असतो. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण बरीच माहिती घेतलीय. आता ह्या सगळ्याला एकत्र आणायची वेळ आलीय. चला तर मग आपला पहिला वहिला कोड बनवूया. एक छोटासा आव्हान आहे. आतापर्यंत जे काही आपण पाहिलं त्याचा वापर करून असं काही करता येईल का की जेव्हा हिरवा झेंडा क्लिक होईल तेव्हा आपलं स्प्राइट 10 पावलं पुढे चालेल? करून बघायचं. हे करणं खूप सोपं आहे. बघा, सगळ्यात आधी इव्हेंट्स कॅटेगरीमधून वेन ग्रीन फ्लॅग क्लिक्डवाला पिवळा ब्लॉक घ्या. मग मोशन कॅटेगरीमधून मूव्ह 10 स्टेप्सवाला निळा ब्लॉक घ्या.
आता फक्त या 2 ब्लॉक्सना एकमेकांना जोडा आणि झालं. आता हिरवा झेंडा क्लिक करून बघा जादू. वा, स्प्राईट चाललंय की नाही 10 पावलं? छान. आता अजून एक गंमत. त्याला लुक्स ब्लॉक वापरून हॅलो म्हणायला लावता येईल का? तर आज आपण स्क्रॅचच्या मूलभूत गोष्टी शिकलो. पण हा तर फक्त सुरुवातीचा टप्पा आहे. आता इथून पुढे खरा शोध सुरू होतोय. त्यामुळे प्रयोग करत राहा आणि नवनवीन गोष्टी तयार करत राहा.